शांताराम, गुड मॉर्निंग मायरा. गुड मॉर्निंग. काय खेळतीये? भांडी भांडी. ओके. मम्मा आज शाळेला सुट्टी आहे, तू पण घे ना. आपण मस्त फिरून येऊ. मायरा, आज मम्माला खूप काम आहे, तर मला सुट्टी घेता येणार नाही. ओके मम्मा, कामावरून लवकर येशील का? ओके, शुअर. ये मम्मा लवकर येणार. मम्मी फिरायला जाणार, मी आता खेळणार. नो मायरा, नो. स्टडी करायला बस. बघ, मॉर्निंग मध्ये अभ्यास केला ना तर लवकर लक्षात राहतो. मम्मा बट माझं वेगळं आहे. मी दुपारी अभ्यास केला तर माझं लक्ष राहतं, म्हणून मी आता खेळणार आहे. ये मायरा, काय झालं? रडू नको बाळा. हा बघ, मायराला तर अजिबात काही होतच नाही, है ना? है की नाही? शांताराम, शांताराम. हा मॅडम. तुम्ही फर्स्ट एड किट आणा. काय नाही, आता मी औषध लावेन आणि हे बरं होईल. मॅडम. आता बरं वाटतंय तुला? आता बेबीला औषध लावूया. शांताराम, गावात इथे चांगले डॉक्टर आहेत की तालुक्यात जावं लागेल? बेबीला लागलंय तर टीटीचं इंजेक्शन द्यावं लागेल. मॅडम, तालुक्याला जाण्याची काहीच गरज नाही. या गावात एक चांगले डॉक्टर आहेत, खूप लांबून लोक येतात त्यांच्याकडे. तुम्ही बेबीला त्यांच्याकडे घेऊन जा. ठीक आहे. त्याचा टायमिंग काय? दवाखाना तसं सकाळी 9 ते संध्याकाळी 9 चालू असतो, पण तुम्ही अर्ध्या रात्री जरी गेला तरी डॉक्टर उपचार करतात. खूप चांगले आहेत ते लोक, तर त्यांना देव माणूस म्हणतात. मग तर भेटलंच पाहिजे तुमच्या देव माणसाला. चल, मी रेडी होते आणि मग आपण देव माणसाला भेटायला जाऊ. कम. ओ स्ट्रॉंग गर्ल, ये बस इथे. मी लवकर येते. सॉरी. डॉक्टर, डॉक्टर, अहो हसायला काय झालं? नाही काय, काय नाही. हा, तुम्ही सकाळी तर झोपेतनं लवकर उठणार नव्हता ना? जाग आली मला लवकर. नंतर मी झोपण्याचा प्रयत्न देखील केला, पण काय झोप लागली नाही. म्हटलं आता काय उठलोच आहे तर चला हा जॉगिंगला. राहू द्या डॉक्टर, उठलो होतं म्हणून जॉगिंगला गेलो म्हणे. मला माहित आहे तुमचं आधीच ठरलेलं होतं. बट ते सगळं जाऊ द्या. मग किती वजन वाढलं जॉगिंग करून? तू काय वेडी आहेस का डिंपल? जॉगिंग करून कोणाचं वजन वाढतं? मी तुमच्याबद्दल नाही, त्या बाईच्या मनात तुमच्याबद्दल किती वजन वाढलंय ना ते विचारते. मग कशी झाली भेट तुमची? वा, एवढा हसताय म्हणजे नक्कीच झाली असणार. सांगा की लवकर. बस सांगतो. तुम्ही मला बसायला सांगताय? आज सूर्य पश्चिमेला तर नाही उगवला, रोज तर कटवत असत. आज बस म्हणताय? बस, कारणही तसं आहे. बस. बसते की. सांगा. आमची नुसती भेट नाही झाली तर गळा भेट झाली. गळा भेट. मी आपको बुद्धू दिखाई देते हो. तुम्ही जे बोलाल आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवल. जरा पचल ना अशा थापा मारत जा डॉक्टर. डिंपल, मी थापा मारत नाही, खरंच सांगतोय. खरं तर मी तिला शोधायलाच बाहेर पडलो होतो, पण अचानक तीच समोरून आली आणि आमची धडक झाली. तिचा मला धक्का लागला आणि तिला बघून मलाच धक्का बसला. केवढी सुंदर होती ती. तिनेच मला हात दिला, मी उठलो. मला ती स्वतःहून सॉरी म्हणाली. मला
काय बोलू कळलंच नाही. मी ब्लँक. काय बोलताच नाही आलं. काय बोलणार मी फक्त तिच्याकडे बघत बसलो होतो. डॉक्टर, आताच तुमची अवस्था अशी झाली आहे, ती जेव्हा बोलायला लागल ना तेव्हा तरी येडच होणार आहे तुम्ही. अरे ती आहेच एवढी सुंदर. तू पण बघशील ना, तू पण वेडी होशील. डॉक्टर, मी अशा लय बायका बघितल्यात, मी काही एडीबिडी होणार नाही. तुम्ही माझं ऐका. तुम्ही आत्ताच तिच्यापासून लांब राहा, नाही तर पुढे लय मागत पडेल तुम्हाला. परत म्हणू नका मग सांगितलं नाही. तुला सल्ला मागितलाय का मी? नाही ना. त्यापेक्षा मी तुला जी कामं सांगितली ती कर. लवकरात लवकर तिची सगळी माहिती काढ. तिच्या घरी कोण असतं, ती कुठे राहते, काय करते आणि प्रोफेशन काय आहे तिचं, ही सगळी लवकरात लवकर माहिती काढ. तिची सगळी माहिती काढते, पण त्या अप्सरेचं आधी दर्शन तरी होऊ द्या. अरे मग घे लवकर दर्शन. घेते हा. एवढी माहिती काढून तुम्हाला काय करायचं ना काय माहित. आत येऊ. ऐक वहिनी, काय झालं? म्हातारी वरडली वय? म्हातारी कशाला? तिची कमी तुमचा मित्र भरून काढतोय की. रातच्यानं नुसतं डोक्याला वात आणलाय त्यानं. का? काय केलं असतं त्यानं? हाऊ भाऊ, हे रवीने, हे येऊन बसलीस वय का? तुला अख्ख्या गावात हुडकतोय मी तिथं. हा, हे येऊन बसण्या परिस्थिती एवढ्या वेळात तू जॉगिंग नसतं का झालं? हे माकडा, कशाला हसतोयस रे? असं समजा गाव हसल माझ्यावर. ही अशी साडीत पळायला लागली की. अगं रवीने, लोकांच्या हसण्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. आपण उलट जास्त जोमानं काम करून यश मिळवायचं असतं. म्हणजे काय होतं, त्यांचे दात त्यांच्या घशात जातात. वा वा, काय भाषण दिलंय लागा. लोक हसत्या, त्याला घाबरायचं नसतं ना. मग एक काम करा, घरातला समजा स्वयंपाक तुम्हीच करा, भांडी बी तुम्हीच घासा आणि नदीवर जाऊन कपडे बी तुम्हीच धुवून आणा. हे काय बोलतीस तू? डोकं बिकं फिरलं काय तुझं? हे सगळे काम मी करू वय? काय होतंय कराया? आता मी व्यायाम करणार म्हटल्यावर मला घरातली काम करा वेळ मिळाला पाहिजे का नको? करा की तुम्ही काम. आणि तसं बी सुरुवातीला लोक हसत्याल, पण आपण नाही घाबरायचं. जोमानं काम करायचं, यश मिळवायचं आणि त्यांचंच दात त्यांच्याच घशात घालायचं. रवीने, तुझं टोमणं कळत्यात बर का मला. तू फक्त जॉगिंगला येणार आहेस का नाही तेवढं मला फुलन फायनल सांग, म्हणजे सांगच. नाही, मला या जन्मात जमणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, मी पण त्याच पोरी बरोबर उद्या सकाळी जॉगिंगला जातो का नाही बघत. माझ्या संसाराचं पाक वाटोळं केलंय त्या सटवीनं. माझ्या नवऱ्याला पाक भुलिवलं या तिनं. पाक वाटोळं केलं. माझा नवरा कामात गेलाय. आता तोंड बंद कर की, का वरडून अख्ख्या गावाला बोलवतेस आता? होय, मी समध्या गावाला सांगणार या की बाई आल्यापासन माझा नवरा माझ्याशी कसा वागतोय ती. त्या चटवीनं माझ्या नवऱ्या लिंबू बिंबू फिरवली की काय काय माहिती. पाच संसाराचं वाटोळं झालं माझ्या. मी आता कुणाच्या तोंडाकडे बघू? मी कुठे जाऊ आता? बजा, मला वाटतं वहिनी आहे ना तुझ्या पार इज्जतीचा पंचनामा करणार आहे आज. हा, हम्म, पंचनामा? अयो, ए रवीने, अगं असं करू नको. जॉगिंगला चल माझ्या संग. अगं चल की, तुझा चेहरा बघ किती सुकलाय. चल म्हटलं का नाही? अयो, ये हीरोइन इधर क्या कर रही है? एक्सक्यूज मी. बाहेर क्लिनिकचा बोर्ड आहे. डॉक्टर अजित इकडेच असतात ना? हे काय इथंच आतमध्ये? थँक्यू.
भारीच की. डॉक्टरांची तर आता लॉटरीच लागली म्हणायची की. मे आय कम इन डॉक्टर? मी यात येऊ का? हो या ना, या. कम इन मायरा. गुड गर्ल. चला इथे बसूया. अहो तुम्ही? हो मी सॉरी, या सकाळी माझा धक्का खूप जोरात लागला, त्यामुळे तुम्हाला डिरेक्टली डॉक्टरकडे म्हणजे माझ्याकडे यायची गरज लागली. सकाळी तुम्ही पडला होता, मी नाही. हो, मग तुम्ही इथे? पायाला कापलंय. बघू तुमच्या पायाला कुठे लागलंय. मला नाही, तिला लागलंय. सॉरी, ये बाळा चेक करूया. सावकाश. शाबाश. डॉक्टर, ते काढायची गरज नाहीये. मी व्यवस्थित पट्टी केली आहे. तुम्ही फक्त टीटीचं इंजेक्शन द्या. टीटीचं इंजेक्शन आहे ना? हो आहे ना. ही कोण तुमच्या शेजारी राहते का, की नातेवाईक वगैरे? माझी मुलगी आहे. तुमची मुलगी वाटत नाहीये. हे बघ, ही जादूची कांडी आहे. ही तुला टोचली की तू बरी होणार. डॉक्टर, तिला समजायची गरज नाहीये. कारण मी ब्रेव मम्माची ब्रेव गर्ल आहे. हो, गुड. झोप आता इथे. गुड गर्ल. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्हाला मुलगी असेल. तुम्ही एवढं फिट ठेवलंय स्वतःला. हाँ मग त्या जॉगिंग करतात ना, और हीरोइन बनने के लिए ऐसा करना पड़ता है. किती पैसे झाले? 300 रुपये. ऍक्च्युली माझ्याकडे सुटे पैसे नाही आहेत. तुम्ही हे पैसे नंतर दिले तरी चालतील. मला चालणार नाही. मी उधारी ठेवत नाही. तुम्ही तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला ट्रान्सफर करते. ब्युटिफुल. काय म्हणालात? नाही, तुमची मुलगी खूप सुंदर आहे. नंबर देताय ना? हो, 98. बघा, आले असते. चलो बेटा. मायरा, गुड गर्ल. काम. डॉक्टर, ती काय म्हटली ऐकलं का? तिला उधारी ठेवायला आवडत नाही. हाय शपथ, असलं भारी नाही मैजा. ठीक आहे, मला एकदा दाखव तू कसं मारलं. हा, लय भारी नाही मै. चल आपण जाऊ खेळूयात. चल शिकव शिकव शिकव. हा हा हा, एकदम ह्या नको ह्या नको. तुम्ही या गावात नवीन आहात वाटतं. हो. येत जा अधूनमधून. काय म्हणालात? नाही, तुम्ही गावात नवीन आहात ना, अजून फारशी कोणाची ओळख नसेल झालेली तुमची. कधी इकडे आलात तर येत जा अधूनमधून. ओके. तुम्ही
का हो? नाही. काय काय झालं? काय नाही, असंच विचारलं. ओके. मायरा, कम इन बेबी. मला उशीर होतोय. कम कम ऑन बेबी. चला. बाय बोल त्यांना. बाय. गुड. बाय 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 बाय. बाय. चल. डॉक्टर, तिनं नक्कीच कुठल्या तरी मोठ्या कंपनीत कामाला दिसते आणि वेळ बघत होती, म्हणजे तिला नक्कीच कुठंतरी जायचं असणार आहे. ओ शिट, अगं मी तिचं नाव विचारायचंच विसरलो. अहो, तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी विचारते की तिला नाव. इन्स्पेक्टर साहेब, या ना, बसा. अमर, तुमची इथे सगळी व्यवस्था होती ना? हो. काही त्रास तर नाहीये? नाही. बरं, जमिनीच्या संदर्भात तुम्हाला कोणी त्रास देते का? नाही. हा संजू कसा माणूस होता? त्याला तुमच्या जागेत इंटरेस्ट होता असं कळलं? नाही, इंटरेस्ट असं नाही, पण जमीन विकण्यासाठी आम्हाला तोच मदत करायचा. आम्हाला तर वेगळीच माहिती मिळाली होती. त्याने तुमची जागा विकण्यासाठी एक फेक गिराईक आणला होता. फेक गिराईक? नाही साहेब, जमिनीच्या व्यवहाराबद्दल मंजू सगळं बघायची, त्यामुळे त्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही मला. बरं अमर, तुम्हाला काही वेगळं आठवतंय का संशयास्पद, ज्याने आपण संजूपर्यंत पोहोचू शकतोय? नाही, असं तर काही वेगळं घडलं नव्हतं. ठीक आहे, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. बरं अमर, काय आठवलं ते कळलं तर सांगाल मला तुम्ही? हा, हो नक्की. ठीक आहे, येऊ? चला या. अपघातापूर्वी मंजू टेन्शन मध्ये होती हे सांगायला हवं होतं का पोलिसांना? पण नको, ते म्हणतील तुमचंच काहीतरी घरगुती भांडण झालं असेल आणि टेन्शन मध्ये तिने आत्महत्या केली असेल. डॉक्टर म्हणाले तसं पोलिसांचा काही भरोसा नाही. कोणी नाही सापडलं तर ते मलाही अडकवायला कमी करणार नाही, त्यापेक्षा नकोच. काय झालं सर? काहीतरी गडबड दिसते मला. अमर खोटं बोलतोय, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय आपल्यापासून. पण तो का खोटं बोलल? तो तर त्याच्या बायकोवरच अवलंबून होता ना, आणि त्याची बायको सोडून गेल्यापासून तो एकटाच पडलाय. शिकरे, दिसतं तसं नसतं. गुन्हेगाराची मानसिकता आणि गुन्हे करण्याचं कारण हे शोधून काढणं आपलं काम आहे. त्यामुळे या केसकडे वेगवेगळ्या अँगलने आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याशिवाय या घटनेमागचं सत्य समोर येणार नाहीये. तुमचे साहेब कुठे आहेत? साहेब चौकशीसाठी बाहेर गेले. मला मंजुळा केसची फाईल द्या. जैन मॅम. जयंत, काय रिपोर्ट? बऱ्यापैकी माहिती गोळा केली आहे, पण पाहिजे तसा पुरावा नाही मिळाला. ज्या दिवशी व्यवहार झाला त्या दिवशी सुरेश पाटलाचा खून झालाय आणि व्यवहार करणारा संजू गायब आहे. आणि जी जमीन आहे ती मंजू, तिचा घरात स्फोट होऊन मृत्यू झालाय. हे सगळं कनेक्टेड वाटतंय मला. 100% खात्री आहे हा ब्लास्ट म्हणजे अपघात नाही तर खूनच असणार आहे. किसी पे शक? ठाम असा संशय नाहीये, पण आज तिच्या नवऱ्याची चौकशी केली. तो माहिती द्यायला टाळाटाळ करत होता. पण तो चालू शकत नाही ना. त्यांनी जरी आपल्या बायकोला जाडलं असं म्हटलं तरी वो सुरेश पाटिल का खून कैसे कर सकता है? आणि हो, तो गरीब असल्यामुळे पैसे देऊन सुद्धा खून करून घेऊ शकत नाही. गावातल्या इतर माणसांची चौकशी करा. ती जागा अपशकुनी आहे ही अफवा कोणी आणि का पसरली त्याचा शोध घ्या. आणि तो डील करणारा कुठे गायब झाला
त्याचं लास्ट लोकेशन काय होतं? इथे गावातच एक वाडा आहे, त्या वाड्याच्या मागे. वाडा.